आपण मराठी आहोत हे किती मोठं नशीब आहे। ज्या मातीत आपण जन्मलो त्याच मातीत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय घोड्यावरून उतरले होते। त्यांनी या महाराष्ट्राला एक शब्द दिला होता, स्वराज्य। ज्या काळात अख्खा हिंदुस्थान गुलाम होता त्याच काळात या मातीत स्वातंत्र्याची भाषा बोलली गेली। हे नशीब नाही तर काय आहे। आणि जेव्हा जग जातीपातीत आणि धर्मात बुडलेलं होतं तेव्हा याच महाराष्ट्रात संत तुकारामांनी सांगितलं, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने। संत ज्ञानेश्वरांनी सामान्य माणसांसाठी गीता मराठीत आणली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच मातीतून उठून देशाची राज्यघटना लिहिली। योद्धे, संत आणि विचारवंत तिन्ही एकाच मातीत, आणि ही भाषा आपली मराठी। ही फक्त बोलण्याची भाषा नाही, ही जगण्याची भाषा आहे। ज्या भाषेत अभंग लिहिले गेले, ज्या भाषेत पोवाडे गायले गेले, ज्या भाषेत आईनं पहिलं गाणं ऐकवलं, ती भाषा आपली आहे। जगात 9 कोटीपेक्षा जास्त लोक मराठी बोलतात, हे छोटं नाही। तर मित्रांनो, आज महाराष्ट्र दिनाच्या दिवशी एक गोष्ट सांगायची आहे। जेव्हा कोणी विचारेल तू कुठला आहेस, तेव्हा छाती ताणून सांगा मी महाराष्ट्राचा आहे। शिवाजी महाराजांची माती, तुकारामांचे अभंग, बाबासाहेबांची घटना आणि 105 शहीदांचं रक्त, हे सगळं आपल्याला मिळालंय आणि खरंच आपण नशीबवान आहोत। जय महाराष्ट्र। महाराष्ट्र दिनाच्या यशक्स मराठीतर्फे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा।